मंद्रुप पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी अत्यंत तत्पर कारवाई करत अपहरण झालेल्या युवकाची अवघ्या 8 तासात सुखरूप सुटका करून 50 लाखांच्या खंडणीचा मोठा डाव उधळून लावला। मंद्रुप पोलीस ठाण्यात BNS कलम 140(2) अंतर्गत 28 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी निकिता सूरज राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती सूरज अर्जुन राठोड हे 24 मार्च रोजी दुपारी विजापूरला जात असल्याचे सांगून त्यांच्या फॉर्च्युनर गाडीतून घरातून निघाले होते, मात्र ते परत न आल्याने संशय निर्माण झाला। 26 मार्च रोजी सूरज राठोड यांनी त्यांच्या वडिलांना फोन करून आपले अपहरण झाल्याची माहिती दिली। तसेच अपहरणकर्त्यांनी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली असून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कर्नाटकातील सिंदगी, अफजलपूर, कलबुर्गी आणि विजापूर या भागात शोध मोहीम राबवली। या मोहिमेत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। गोपाळ मल्लप्पा जवळगी वय 30 राहणार सिंदगी जिल्हा विजापूर, राघवेंद्र यल्लप्पा जवरगीकर वय 27 राहणार बसवनगर कलबुर्गी, भवानीराज अरविंद गोडबोले वय 29 राहणार बसवनगर कलबुर्गी अपहरणात वापरलेली फॉर्च्युनर कार आणि KA 32C 9990 या क्रमांकाची अन्य एक कार पोलिसांनी जप्त केली आहे। या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी अपहरण झालेल्या सूरज राठोड यांची सुखरूप सुटका केली। पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पटवारी करत आहेत। ही धाडसी कारवाई पोलीस निरीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस निरीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, मंद्रुपचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरित्या केली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।